मेष रास व्हिडिओ पुढे नेण्याच्या आधीच मला असं सांगू वाटतं की मी काही तुम्हाला इथं आज घाबरवण्यासाठी आलेलो नाहीये, पण भविष्यात येणाऱ्या काही घटना आहेत आणि त्या घटनांमध्ये आपण कसं सावध राहिलं पाहिजे आणि त्यातून कसा मार्ग काढला पाहिजे ह्याबद्दलचं मार्गदर्शन करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. एक प्रश्न तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही पहिल्यापासून सगळं केरत आहात. प्रत्येक कामाला उशीर का होतो पण, आणि तुम्ही इतरांच्या वरती विश्वास ठेवता आणि ती लोक तुम्हाला अचानक मदत करायचं सोडून देतात आणि काम तुमचं मग दुप्पट होतं, मेहनत दुप्पट होते आणि मग तुम्हाला असंही कधी कधी होतं की रात्री झोप लागत नाही आणि सारखे विचार करत तुम्ही राहता आणि काही दिवसात काही महिन्यात तुम्हालाही असं वाटलेलंच असेल. हा काही योगायोग नाहीये. सध्या मेष राशीसाठी शनीचं गोचरच तसं आहे आणि आता शनी महाराज वक्री होणार आहेत. तेव्हा काय तो शिक्षा देण्यासाठी वक्री होत नाही, तर जुन्या कर्मांचा हिशोब समोर ठेवतो. आणि मेष राशीच्या व्यक्ती स्वभावाने धाडसे असतात. ठीक आहे, त्यांना थांबायला अजिबात आवडत नाहीये. जे ठरवलं ते करतीलच आणि हा त्यांचा स्वभाव आहे ना, कारण राशी स्वामीच मंगळ आहे. पण शनी इथं म्हणतो की जरा थांबा, आधी विचार करा आणि मगच पुढे जावा. आणि ह्या कारणांमुळे अनेक मेष राशीच्या व्यक्तींना असं वाटतं की माझं आयुष्य अचानक असं संथ का झालेलं आहे. या काळामध्ये काही नाती तुटणार आहेत, काही लोकांचे खरे चेहरे समोर येतील आणि काही योजना पुढे ढकलाव्या लागतील आणि काही निर्णय तुमच्या संयमाचीच कठोर परीक्षा घेतील. पण लक्षात ठेवा की शनी तुमच्याकडून काही हिरावून घेत नाहीये. तो फक्त जे टिकणार नाहीये ते तुमच्या आयुष्यातून दूर करतोय. म्हणून तुम्ही घाबरू नका आणि निष्काळजी पण राहू नका. आता ग्रहांचं गोचर कसं आहे बघा. 27 जुलै पासून ते 12 डिसेंबर पर्यंत 27 जुलै पासून ते 12 डिसेंबर पर्यंत फार मोठा काळ आहे. शनी महाराज वक्री राहणार आहेत आणि ते सुद्धा मीन राशीमध्ये, म्हणजे तुमच्या राशीपासून तो 12वा भाव असणार आहे आणि तुमच्यासाठी संयमाची मोठी परीक्षा ठरेल. आणि वक्री शनीचा प्रभाव अनेक गोष्टी मंद गतीने देतो. ज्या कामासाठी तुम्ही अनेक महिने अपेक्षा ठेवली होती त्यासाठी 3-4 महिने वाट पाहावी लागू शकते आणि काही वेळा मग तुम्हाला असं वाटेल की सगळं माझ्याच बाबतीत का अडकतं. मग तुमच्या प्रश्नाला उत्तर उशिरा येतं, कागदपत्र अडकून पडतात, सरकारी कामं पण विलंब होतात आणि तुमच्या काही अपॉइंटमेंट्स पण पुढे ढकलल्या जातात. आणि ज्या व्यक्तीने आज तुम्हाला शब्द दिलेला आहे ती उद्या आपलं मत बदलू शकते. त्यामुळे मग तुम्हाला राग येणे स्वाभाविक असतं आणि असंही घडू शकतं बरं का. पण याच ठिकाणी शनी तुमची परीक्षा घेणार आहे. या काळात प्रत्येक व्यक्तीवर सहज विश्वास ठेवायचा नाहीये. काही लोक फक्त स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी तुमच्याशी गोड बोलू शकतील आणि ज्यांच्यासोबत तुम्ही अनेक वर्ष काम केलं आहे त्यांच्याकडून अनपेक्षित तुम्हाला वेगळीच वागणूक मिळेल. म्हणून प्रत्येक व्यवहारात पुरावे, कागदपत्र आणि स्पष्टता ठेवा. आर्थिक निर्णय मात्र घाईघाईत घ्यायचे नाहीये. मोठी गुंतवणूक असेल, मोठे कर्ज असेल किंवा नोकरी सोडण्याचा पण निर्णय असतो, तो सुद्धा भावनेतून घेणं टाळलं पाहिजे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की या काळात काही मेष राशीच्या व्यक्तींना असं वाटू शकतं की कोणीच मला समजून घेत नाहीये. पण प्रत्येक वेळी समस्या इतरांमध्येच असते असे नाहीये ना. कधी कधी शनी आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडतो आणि तुमच्या बोलण्याची पद्धत असते, निर्णय घेण्यात घाई असते. ठीक आहे, थोडा राग येतो परिस्थितीमुळे आणि तुमचा स्वभाव थोडा हट्टी आहे, यामुळे काही नाती मग ताणली जाऊ शकतात. आणि हा प्रश्न तुम्ही स्वतःला नक्की विचारा. कसं आहे, या काळात तुम्ही विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. कोणताही महत्वाचा निर्णय रागाच्या भरात घ्यायचा नाहीये. सरकारी किंवा कायदेशीर कागदपत्रे दोनदा तपासा. पैशाचे व्यवहार फक्त विश्वासावर करू नका आणि जुने वाद पुन्हा करून काढू नका. आणि आरोग्याकडे आणि झोपेकडे तर अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये. मित्रांनो, लक्षात घ्या, शनी वक्री काळात सर्वात मोठा शत्रू ही परिस्थिती नसते, तर एक अधीरपणा असतो. आणि जर तुम्ही या 5 महिन्यात संयम ठेवला तर डिसेंबर नंतर त्याच संयमाचे फळ तुम्हाला चांगले मिळण्याची शक्यता आहे. म्हणून तुमच्या स्वइच्छेने कमेंटमध्ये सांगा की सध्या तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त कोणती गोष्ट अडकलेली आहे. नोकरी अडकलेली आहे, पैसा आहे, नाते आहे का सरकारी काम आहे. आपल्या स्वइच्छेने तुम्ही कमेंटमध्ये उत्तर लिहा. नोकरी आणि व्यवसायामध्ये सुद्धा परिस्थिती संमिश्रच असणार आहे. वक्री असलेल्या शनीच्या काळात नोकरी आणि व्यवसायामध्ये संयम हा सर्वात मोठा मंत्र असणार आहे.
आणि जर तुम्ही नोकरी करत असाल ना तर नक्कीच काम वाढणार आहे, पण त्याचे श्रेय लगेच मिळेलच असं नाहीये ना. काही वेळा असं वाटतं की काम मी करतोय, पण कौतुक दुसऱ्याचं होत आहे. आणि मग वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतात. छोट्या चुका मोठ्या करून दाखवल्या जाऊ शकतात. आणि मग पूर्वी केलेल्या कामाचा हिशोबही अचानक मागितला जाऊ शकतो. काही व्यक्तींना विभाग बदल होतो, नवीन जबाबदारी किंवा अनपेक्षित बदलीचा सामना करावा लागू शकतो. आणि ज्यांना नोकरी बदलायची आहे ना, त्यांनी केवळ रागातून किंवा निराशेतून राजीनामा देऊ नये. नवीन संधी निश्चितच झाल्याशिवाय जुनी नोकरी सोडणे धोकादायक ठरू शकते. आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी विशेष सावध राहा. आणि जुन्या ग्राहकांकडून पेमेंट उशिरा मिळू शकते. काही ऑर्डर शेवटच्या क्षणी रद्द होऊ शकतात आणि भागीदाराशी मतभेद पण होऊ शकतात. तोंडी ठरले या विश्वासावर कोणताही व्यवहार करू नका. प्रत्येक करार लेखी स्वरूपात ठेवा. जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल तर ह्या काळात घाईघाईने मोठी गुंतवणूक करण्याच्या ऐवजी नियोजनावरती भर द्या. आणि मग शनीचा वक्री काळ विस्तारापेक्षा कसा असतो, नवीन आवृत्ती तयार करण्याचा असतो आयुष्यामध्ये. नवीन काहीतरी तयार करण्याचा, नवीन पाया मजबूत करण्याचा, पाया भरणीचा तो काळ शनी वक्री असलेला असतो. याचबरोबर मग वरिष्ठांशी वाद घालणे टाळा. राजीनामा भावनेतून तर द्यायचा नाही, मी सांगितलेलं आहे. आणि पार्टनरशिप मध्ये आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. नवीन कर्ज तर घ्यायचंच नाहीये. प्रत्येक कागदपत्र वाचल्याशिवाय सही पण करायची नाहीये. मित्रांनो, कसं आहे, शनी नोकरी हिरवावून घेण्यासाठी येत नाही. तो तुमच्या करिअरमध्ये काय मजबूत आहे आणि काय कमकुवत आहे हे दाखवण्यासाठी येतो. या 5 महिन्यात ज्यांनी शिस्त, संयम आणि प्रामाणिकपणा सोडला नाही ना, त्यांना पुढील काळात त्याचे चांगले फळ मिळण्याची शक्यताच वाढलेली आहे. म्हणून मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुमच्या करिअरमध्ये सध्या सर्वात मोठी अडचण कोणती आहे. वरिष्ठांचा ताण आहे का, व्यवसायात मंदी आहे, पगारवाढ थांबली आहे का, नोकरी बदलायची आहे. तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. कुटुंब आणि वैवाहिक जीवनाचा जर विचार केला ना तर 27 जुलै पासून 12 डिसेंबर पर्यंत सर्वात जास्त जपण्याची गरज आहे. या बाबतीमध्ये तुमच्या नात्यांमध्ये पण फार गैरसमज होऊ शकतात. परीक्षा ही नात्यांमधून सुरू होऊ शकते. काही घरांमध्ये सतत किरकोळ वाद होतील, कारण काही मोठं नसतं, पण बोलण्याची पद्धत नातं बिघडवू शकते. आणि काही विवाहित व्यक्तींना असं वाटेल की मी इतकं केलं तरीही माझ्या भावना कोणी समजून घेत नाही. आणि तर तुमच्या जोडीदारालाही कदाचित असंच वाटत असेल. याच कारणांमुळे दोघेही एकाच घरात राहून मनाने दूर जाऊ शकतात. या काळात कसं होतं, अहंकारामुळे शांतता निर्माण राहणार नाहीये. संवाद बंद होतील आणि नातं तिथेच कमकुवत व्हायला सुरुवात होतं. आणि काही घरांमध्ये काय होतं, पालकांच्या आरोग्यामुळे चिंता वाढते. तर काही ठिकाणी भावंडांमध्ये मालमत्ता, पैशाचे व्यवहार किंवा जबाबदाऱ्यांवरून मतभेद निर्माण होऊ शकतात. तर आधीपासूनच घरात तणाव असेल तर तो या काळात अधिक जाणवू शकतो. म्हणून प्रेम संबंधात असलेल्या व्यक्तींना पण विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. रागाच्या भरात ब्रेकअप होणे, संपलं सगळं, किंवा मला तुमच्याशी काही संबंधच ठेवायचा नाही, असे शब्द तुम्ही बोलणे योग्य राहणार नाही. कारण शनी वक्री होतो ना, या काळात बोललेले काही शब्द नंतर माफी मागूनही पूर्णपणे पुसले जात नाहीत. अविवाहित व्यक्तींनी पण विवाहाचा निर्णय घाईघाईने घ्यायचा नाहीये. नाते तपासण्यासाठी वेळ द्या. फक्त भावना ठेवायच्या नाहीयेत, तर स्वभाव, जबाबदारी आणि कुटुंब यांचाही विचार करायचा आहे. आणि या काळात विशेष सावधगिरी अशी आहे की घरातील वाद बाहेरच्या लोकांपर्यंत का पोहोचू देता तुम्ही, ते तर करू द्यायचं नाहीये ना तुम्हाला. जोडीदाराशी संवाद ठेवा. जुन्या चुका आठवून भांडण करू नका. आणि मालमत्तेचे आणि पैशाचे व्यवहार स्पष्ट ठेवा. रागाच्या एका क्षणासाठी अनेक वर्षांचे नाते धोक्यात येत असते. आणि शनी वक्री काळात काय होतं, नाते काही तुटतं असं नाहीये, पण नात्यांचा खरा पाया किती मजबूत आहे हे मात्र समजतं. आणि जर विश्वास, संयम आणि संवाद तुम्ही टिकवून ठेवला तर हीच कठीण वेळ पुढे तुमच्या नात्याला अधिक मजबूत बनवू शकते ना. म्हणून मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सध्या तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी काळजी कोणती आहे. वैवाहिक जीवन आहे, प्रेमसंबंध आहेत, कुटुंबातील मतभेद आहे का मालमत्तेचा वाद आहे. आपल्या स्वइच्छेने कमेंटमध्ये उत्तर लिहा. आर्थिक स्थितीचा जर तुम्ही विचार केला तर हा जो मोठा कालावधी आहे ना, ह्या काळात पैशाच्या बाबतीत एक छोटी चूकही मोठा परिणाम देऊ शकते. कारण शनी वक्री होतो ना, तेव्हा अनेकांना असं वाटतं की पैसे येत आहेत पण हातातच टिकत नाहीयेत ना. आणि ह्यामागे कारण फक्त उत्पन्न नसतं हो, तर अचानक वाढलेले खर्च, चुकीचे आर्थिक निर्णय असू शकतात.
आणि मग काही व्यक्तींना वाहन दुरुस्ती निघते, घराची देखभाल करण्यासाठी खर्च निघतो, वैद्यकीय खर्च निघतो किंवा कुटुंबातील एखाद्या जबाबदारीसाठी अपेक्षेपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. आणि काहींना मग जुने खर्च फेडण्याचा पण ताण जाणवेल. तर काहींना दुसऱ्यांनी घेतलेले पैसे परत मिळवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागू शकतो. आणि सर्वात मोठी चूक कोणती ठरू शकते माहित आहे का तुम्हाला? की भावनेच्या भरात पैसे देणे. पण तो आपलाच माणूस आहे, नंतर देईल, असा विचार करून तुम्ही मोठी रक्कम देत असाल ना, तर मग पुढे नातं आणि पैसे दोन्हीही अडचणीत येईल. आणि जर कोणी नवीन गुंतवणुकीचा, मोठ्या नफ्याचा किंवा कमी वेळात जास्त पैसे मिळवून देण्याचा दावा करत असेल ना, तर मात्र अत्यंत सावध राहा. या काळात फसवणूक, चुकीचे आर्थिक सल्ले किंवा घाईघाईत व्यवहार टाळणेच शहाणपणाचे असते. आणि जर व्यवसाय करत असाल तर उधारीवर माल देताना किंवा मोठे व्यवहार करताना लेखी पुरावे ठेवले पाहिजेत. आणि ह्या काळात कसं आहे, विशेष काळजी घ्या की मोठे कर्ज घेण्यापूर्वी अनेकदा विचार करा. मी सुरुवातीला पण म्हणालो. आणि बचत संपवून निर्णय घेऊ नका. प्रत्येक आर्थिक व्यवहाराची नोंद ही व्यवस्थितपणे सल्लागारामार्फत ठेवली पाहिजे. वक्री शनीच्या काळात पैसे कमवण्यापेक्षा तो सुरक्षित ठेवणे अधिक महत्वाचे असतं. आणि ह्या पुढील 5 महिन्यात केलेले आर्थिक शहाणपण पुढील अनेक वर्षांची आर्थिक स्थिरता ठरवत असते. मग सध्या तुमच्या समोर सर्वात मोठे आर्थिक आव्हान कोणते आहे? कर्ज आहे, घर खर्च आहे, व्यवसायातील तोटा आहे का पैसे अडकलेले आहेत? तुमचे उत्तर आपल्या आपल्या इच्छेनुसार कमेंटमध्ये लिहू शकता. आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर मी ठीक आहे असे म्हणत स्वतःकडे दुर्लक्ष करणं चुकीचं राहतं. शनी वक्री असलेल्या काळात अनेकांना शरीर आधीच इशारे देत असतं, पण आपण कामाच्या धावपळीत ते दुर्लक्षित करतो. सततचा थकवा असतो, झोप पूर्ण न होणे असते, मानसिक ताण असतो, रक्तदाबातील चढ उतार असतो, सांधे, पाठ किंवा गुडघ्यांचा त्रास असतो. अशा समस्या काही व्यक्तींना जाणवू शकतात. आणि मग राग मनात दाबून ठेवणे आणि प्रत्येक गोष्टीची चिंता करणे याचाही शरीरावरती परिणाम होतो. म्हणून वेळेवर जेवण, पुरेशी झोप, नियमित चालणे आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे टाळू नका. वाहन चालवताना घाई करणे, निष्काळजीपणा दाखवणे आणि अति आत्मविश्वास तुम्ही टाळला पाहिजे. शरीर संकट येण्यापूर्वी इशारा देत असते बरं का. त्या इशाऱ्यांकडे वेळेवर लक्ष द्या, तर अनेक मोठ्या समस्या टाळता येऊ शकतात. म्हणून मला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास कशाचा आहे? झोपेचा आहे, मानसिक ताणाचा आहे, सांधे किंवा पाठ दुखीचा आहे, रक्तदाबाचा आहे किंवा थकव्याचा आहे? मित्रांनो, हे जे मी ह्या व्हिडिओमध्ये आता सांगितलं, मी सुरुवातीलाच म्हणालो मला काही तुम्हाला कोणालाही घाबरवायचं नाहीये. तर पुढील काही 5 महिन्यांमध्ये 27 तारखेपासून काय काळजी घेतल्या पाहिजेत याचं मला फक्त तुम्हाला विश्लेषण करायचं होतं. त्या काळात काही कामे अडकतील, काही लोक बदलतील, काही अपेक्षा तुटून जातील आणि काही वेळा तुम्हाला स्वतःवर शंका येतील. पण तुम्ही मनापासून मेहनत तर करताल ना, पण फळ उशिरा मिळेल. तुम्ही विश्वास ठेवाल, पण प्रत्येक जण ज्या विश्वासाला पात्र असेल असे नाहीये ना. विश्वास योग्य व्यक्तीवर ठेवला पाहिजे. आणि कदाचित याच काळात तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यात खरोखर कोण तुमच्या सोबत उभा आहे. पण मेष राशीच्या व्यक्तींनो, शनी शिक्षा तर देत नाही, तो माणसाला त्याच्या कर्मांची जाणीव करून देतो. आणि जर तुमचे कर्म चांगले असेल, तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करत असाल आणि चुकीचा मार्ग जर स्वीकारला नसेल ना, तर हा काळ जरा कठीण वाटला तरी तो तुमच्या भविष्यासाठी मजबूत पाया घालू शकतो. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की प्रत्येक भांडणाला उत्तर देणं आवश्यक नसतं, प्रत्येक संधी स्वीकारणे पण आवश्यक नसतं आणि प्रत्येक माणूस आयुष्यभर तुमच्या सोबत राहील अशी अपेक्षाही ठेवू नका. काही लोक फक्त तुम्हाला एक धडा शिकवण्यासाठी आयुष्यात येऊन जातात. आणि ह्या काळात शास्त्रामध्ये काही सांगितलेले उपाय आहेत ते तुम्ही जरूर करू शकता. त्याच्यामध्ये शनीचा बीज मंत्र असतो, काळे तीळ, उडीद डाळ किंवा गरजूंना अन्नदान करू शकता. आई वडील किंवा गुरु आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करू शकता. रागात आणि अहंकारात किंवा सोडाच्या भावनेत कोणताही निर्णय घेऊ नका. म्हणून तुम्ही कसं आहे, याच्यामध्ये अजून एक तुम्हाला मी सांगतो, उलट तुम्ही तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तींना शक्य तेवढी तुम्हाला जमते तेवढी मदत करा. त्यातून तुमच्यावर उलट शनी महाराजांची कृपा राहील. आणि कुणाबद्दलही मनामध्ये द्वेष भावना आणू नका.
कोणाचाही तिरस्कार करू नका. असं केल्याने शनी महाराजांची तुमच्यावर एक निर्मळ कृपा बनवून राहत असते. हा शनी महाराजांचा कर्मसिद्धांत आहे. आणि शनी महाराज जे आहेत हे भगवान शिवांच्या अधीन आहेत आणि शिवांना पण हेच आवडतं की जेव्हा तुम्ही रंजलेल्या गांजलेल्या मदत करता, सल्ला देता, त्यांचा मनाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करताना त्यातूनच तुम्हाला शनी महाराजांची कृपा प्राप्त होत असते. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.